नमस्कार, मी धनंजय सानप ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत. स्कायमेट या खासगी हवामान अंदाज संस्थेनं 2026च्या मान्सून हंगामात अर्थात जून ते सप्टेंबर दरम्यान दीर्घकालीन सरासरीपेक्षा देशात कमी पावसाची शक्यता मंगळवारी म्हणजेच 7 एप्रिल रोजी व्यक्त केली आहे. एल निनोच्या प्रभावामुळे देशात 2026च्या मान्सून हंगामामध्ये दीर्घकालीन सरासरीच्या 94% पाऊस होईल असा अंदाज स्कायमेटनं वर्तवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता आणखीच वाढली आहे. मग स्कायमेटचा अंदाज नेमका काय आहे? महाराष्ट्रातही कमी पाऊस पडणार का मान्सून हंगामात? कोणत्या भागात कमी पावसाची शक्यता अधिक आहे? जाणून घेऊया या व्हिडिओमधून, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर एल निनोच्या प्रभावामुळे देशात 2026च्या मान्सून हंगामामध्ये दीर्घकालीन सरासरीच्या 94% पाऊस होईल असा अंदाज स्कायमेटनं वर्तवला आहे. देशात मान्सून हंगामात दीर्घकालीन सरासरी 868.6 मिलीमीटर पाऊस पडतो, परंतु यंदाच्या मान्सून हंगामात 816 मिलीमीटर पावसाचा अंदाज स्कायमेट या खासगी संस्थेनं दिलेला आहे. यामध्ये स्कायमेटनं उणे अधिक 5% तफावत अथवा तूट गृहीत धरली आहे. मान्सूनमध्ये 96 ते 104% पाऊस सरासरी मानला जातो, परंतु यंदा मात्र 90 ते 95%च पाऊस राहील अशी शक्यताही स्कायमेटनं त्यांच्या अंदाजात वर्तवली आहे. स्कायमेटच्या अंदाजानुसार जून आणि जुलै महिन्यात पाऊस सरासरी इतका राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मान्सूनची सुरुवात दमदार होण्याची चिन्ह सुद्धा आहेत. परंतु ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात मात्र सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता अधिक असून पावसाचं वितरणही असमान राहण्याचा अंदाज स्कायमेटनं दिला आहे. तसंच देशाच्या काही भागात अतिवृष्टी तर काही भागात पावसाचे खंडसुद्धा या दरम्यान पाहायला मिळतील असंही स्कायमेटनं सांगितलं आहे. त्याचं कारण म्हणजे अर्थातच एल निनो. आता ला निना आणि एल निनो म्हणजे काय तर ते पटकन सांगतो. एल निनोमुळे प्रशांत महासागरातील पाणी सामान्यपेक्षा जास्त गरम होतं. त्यामुळं काय होतं तर भारतात बहुतेक वेळा कमी पाऊस पडतो, म्हणजेच मान्सूनच्या पावसावरती त्याचा परिणाम होतो. त्यामुळे मान्सूनचं चक्र कमकुवत होतं. ला निनामध्ये प्रशांत महासागरातील पाणी सामान्यपेक्षा जास्त थंड होतं. त्यामुळं काय होतं तर भारतात बहुतेक वेळा जास्त किंवा चांगला पाऊस हजेरी लावतो, म्हणजेच मान्सून दमदार राहतो. आता कोणत्या भागात किती पावसाचा अंदाज स्कायमेटनं दिलेला आहे ते बघूया. मध्य, पश्चिम आणि उत्तर भारतातील मुख्य खरीप पिकांच्या भागात पाऊस अपुरा राहण्याची शक्यता स्कायमेटनं वर्तवली आहे. यामध्ये महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, पंजाब, हरियाणा ही राज्ये येतात. या भागात सुमारे 6% पावसाची तूट राहू शकते असंही स्कायमेटनं सांगितलं आहे. विशेषतः पंजाब, हरियाणा आणि राजस्थान या राज्यांमध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पाऊस कमी पडेल असाही स्कायमेटचा अंदाज आहे. तर पूर्व आणि ईशान्य भारतातील राज्यांमध्ये अर्थात बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, आसामसह ईशान्य भागातल्या राज्यांमध्ये पाऊस सरासरी किंवा त्यापेक्षा जास्त राहण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. दक्षिण भारतातील केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश आदी राज्यांमध्ये सरासरी पाऊस राहील अशी शक्यताही स्कायमेटनं त्यांच्या अंदाजामध्ये व्यक्त केली आहे. स्कायमेटचे व्यवस्थापकीय संचालक जतीन सिंग यांच्या मते मागील 1.5 वर्ष ला निना स्थिती होती. आता प्रशांत महासागरात एल निनो साऊदर्न आयसोलेशन अर्थात ENSO सामान्य स्थितीत आलेला आहे. त्यामुळे लवकरच एल निनो विकसित होण्याची चिन्ह आहेत. मान्सून हंगामाच्या पूर्वार्धात म्हणजेच जून जुलै महिन्यात एल निनो आणखी मजबूत स्थितीत येईल, तर उत्तरार्धात म्हणजेच ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये एल निनोचा प्रभाव सक्रिय होईल. त्यामुळे पावसाचं वितरण असमान होईल असंही जतीन सिंग म्हणाले आहेत. आता ENSO म्हणजे काय असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल तर सांगतो. प्रशांत महासागराचं पाणी ना जास्त गरम ना जास्त थंड, म्हणजे पूर्णपणे सामान्य अवस्थेत या स्थितीमध्ये येत असतं. म्हणजेच कोणतीही विशेष स्थिती नसते, म्हणजेच एल निनोही नसतो आणि ला निनाही नसतो. त्यालाच ENSO असं म्हटलं जातं. त्याचाही भारताच्या मान्सूनवर परिणाम होत राहतो. आता या स्कायमेटच्या अंदाजानुसार इंडियन ओशन डायपोल सामान्य किंवा थोडासा सकारात्मक राहू शकतो. IOD सकारात्मक राहिल्यानं जून जुलै महिन्यात पाऊस चांगला पडू शकतो, पण दुसऱ्या उत्तरार्धात पाऊस कमी पडण्याचा धोका कायम राहून एकूण पावसाचं वितरणसुद्धा असमान राहील असंही स्कायमेटनं वर्तवलं आहे. अर्थात स्कायमेट ही एक खाजगी संस्था आहे. भारतीय हवामानशास्त्र विभाग म्हणजेच IMD 2026च्या मान्सून हंगामाचा पहिला अंदाज एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात किंवा मेच्या सुरुवातीच्या आठवड्यात जाहीर करण्याची शक्यता आहे.
त्यामुळं IMDच्या अंदाजानंतर मान्सून 2026चं चित्र अधिक स्पष्ट होईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी पॅनिक न होता IMDच्या आगामी अंदाजाकडे सुद्धा लक्ष द्यावं असं जाणकार सुचवत आहेत. स्कायमेटच्या अंदाजाबद्दल तुम्हाला काय वाटतंय? एकूणच जागतिक हवामान संस्थांनी सुद्धा 2026 हे एल निनोचं वर्ष राहील आणि त्यामुळे भारतात मान्सून कमी पडेल अशा पद्धतीचे अंदाज यापूर्वीच वर्तवलेले आहेत. स्कायमेटनं सुद्धा त्याच पद्धतीचा अंदाज वर्तवलेला आहे. आता भारतीय हवामानशास्त्र विभाग नेमका काय अंदाज वर्तवेल, मान्सून हंगामात किती पाऊस पडू शकतो, तुमचा अंदाज नेमका काय आहे? तुमची जी प्रतिक्रिया असेल ती कमेंटमध्ये नक्की सांगा. मी या माहितीसोबत या विश्लेषणासोबत तुर्तास इथेच थांबतोय. मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो. त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आपण पुन्हा भेटू. तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या.